तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज ना मी तुम्हाला भेंडी चिकट न होण्यासाठी एक टिप सांगणार आहे. कदाचित तुमच्यापैकी कोणी ते करतही असतील, पण जर का तुम्ही करत नसेल आणि चिकट होत असेल भेंडीची भाजी तुमची, तर त्यासाठी तर त्याआधी ना मी इथे थोडंसं माझे ड्रेस टॉप वगैरे असतात ना आपण नवीन घेतलेले वगैरे, तर त्याला अल्टर वगैरे करत होते. आणि ते करून झालं, अशी आपली मशीन असली की बरं पडतं. त्याच्यानंतर इथे बघा मी भेंडीची भाजी करून घेतलेली आहे आणि ती थोडीसुद्धा चिकट झालेली नाही आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक त्याचा दाणा ना दाणा सेपरेट आणि सुटसुटीत आहे एकदम. आणि एकदम सिंपल आहे बरं का ही भाजी. लहान म्हणजे ज्यांना भेंडीची भाजी आवडते त्यांना तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ही भाजी खूप आवडणार. अर्थातच माझ्या नवऱ्याला अजिबात आवडत नाही भेंडीची भाजी, कशीही करा तुम्ही, पण मला आणि माझ्या मुलीला आवडते, तर आमच्या दोघीसाठीच मी केलेली होती. तर भेंडीची भाजी करताना ना आपण पहिल्यांदा तर स्वच्छ धुवून ड्राय करून घ्यायची आहे, कपड्याने वगैरे पुसून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर कढईमध्ये तेल वगैरे काहीच न टाकता अशा पद्धतीने आपल्याला भेंडीना भाजून घ्यायची आहे थोडीशी. ते ना कढईला असे डाग लागतात, पण काही हरकत नाही. अशी थोडीशी अगोदर भाजून घ्यायची आहे, फक्त नुसती तेल वगैरे न टाकता. आणि मग त्याच्यानंतर काहीच नाही, सिंपल असं कढईमध्ये तेल टाकायचं आहे, हिरवी मिरचीची फोडणी घालायची आहे. लसूण टाकायचा असला तर टाका, नाही तर नाही टाकला तरी चालेल, इतका काही टेस्टमध्ये फरक पडत नाही. त्याच्यानंतर भेंडी टाकायची आहे, भेंडी पण छान परतून घ्यायची, मीठ टाकायचं आहे आणि साधं सिंपल शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे, थोडंसं जाडसर असं. आणि ही भेंडी थोडीशी वाफवून द्यायची आहे आणि आपली भेंडी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला?